नमस्कार. वर्ल्ड पीस योगा सेंटरचे गुरु विष्णू मनदीपजी, माझे परमपूज्य आईवडील, माझी प्रिय पत्नी प्रीती, माझा भाचा ऋषिकेश, आमच्या सरिता सिस्टर, डॉक्टर मिसेस पटवर्धन, ओवस काका, तुमचे सगळे आणि या रविवारी तुम्ही सगळ्या मोठ्या संख्येने आल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि अभिनंदन. तर आपण आज ज्ञान योगात पुढच्या टप्प्याला जातोय. मी आज विचार केला होता ज्ञान योग संपूया, पण गांभीर्याने विचार केल्यावर माझ्या लक्षात आलं ते अपचन होण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे परत मी ठरवलंय की 2 ह्याच्यात डिवाइड करू. पुढच्या वेळेला 100% संपेल, मग भक्ती योग सुरू होईल. त्याचं कारण तुम्हाला कळेल की आपण जे आतापर्यंत केलं ज्ञान योगाचं त्याची थोडी रिव्हिजन आणि आत्ताचा भाग, मग पुढच्या वेळेला उरलेला भाग म्हणजे तो खूप इझी होऊन जाईल. सुरुवात करूया आपण ज्ञानयोगाची रिव्हिजनला. पहिले आपण ज्ञान, विज्ञान, पराज्ञान, विवेक, डिस्क्रिमिनेशन म्हणजे काय, नित्य आणि अनित्यतला जो फरक समजतो तो विवेक, माया काय आहे, ग्रेस ऑफ गॉड, अविद्येचं आवरण काय आहे. सगळे एकाच दिशेने परमेश्वराच्या चाललेले आहेत. कोणी लॉंगकट घेतंय, कोणी शॉर्टकट घेतंय. मग कर्म कशाला करायचं, तर कर्माशिवाय आपण जगणं शक्य नाहीये. आणि कर्म केल्यावरच तुम्ही ज्ञान प्राप्ती करता. सगळी कर्म शेवटी ज्ञानातच रूपांतरित होतात. मग तुम्ही विशेष काही करायची गरज नाहीये, पण तो लॉंगकट होतो. तुम्हाला लवकर ज्ञान प्राप्ती असेल तर योगाचा उपयोग करा. मग तो कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग किंवा राजयोग, त्यांनी तुम्ही लवकर शॉर्टकट मिळवता. मग पराज्ञान म्हणजे काय, निष्ठा का ठेवावी परमेश्वराच्या पायथ्याशी, किंवा योग्य कॉन्शियसनेस का हवा. तसं आपण बघितलं होतं, चाकू चांगल्या कॉन्शियसने वापरला तर उपयोगी, चांगली कर्म कराल. वाईट कॉन्शियसने वापरला तर कुकर्म कराल. मग जे आपण पुढे काम करतो ते जे ज्ञान असतं पराज्ञान, ते मायाच्या आवरणाने कव्हर्ड आहे आणि त्याच्यातून आपल्याला बाहेर यायचंय. आत्मा मुक्त होता तो मायेच्या जालात आल्यावर, मन शरीर ह्यांच्यात गुंतल्यावर तो बंदिस्त असल्यासारखा दिसतो. आणि परत त्याला मुक्त होण्याचा जो मार्ग आहे त्याला आपण स्पिरिच्युअल पाथ, आध्यात्मिक मार्ग असं म्हणतो. मग शंकराचार्य म्हणाले की कोण क्वालिफाईड आहे या ज्ञान योगासाठी, जे आपण आता ज्ञानयोग करतोय. तर त्यांनी 4 दिले होतं. विवेकिनो विरक्तस्य शमानी गुणशालिनः, म्हणजे विवेक असला पाहिजे, नित्य अनित्यतला फरक कळणारा, जे चेंजलेस आहे आणि जे चेंजिंग आहे तो विवेक हवा सतत. विवेकाचं दुसरं उदाहरण, प्रवृत्तींच निवृत्तींच कार्याकार्य भयाभये बंध मोक्ष जया व्यक्ती बुद्धी सापार्थ सात्विकी, म्हणजे चांगलं काय वाईट काय, बंधनकारक काय मोक्षकारक काय, हे जो सांगतो तो विवेक. विरक्त, विरक्त जे आहे वैराग्याचा भाग, तो आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. त्याच्यात आपण डिटेल मध्ये जाणार आहोत. विरक्ती हवी. शमादी गुण, शम म्हणजे कंट्रोल, इंद्रिय मनोनिग्रह, तो आपण आज बघणार आहोत. शालीनः म्हणजे एथिकल, मॉरली करेक्ट, मॉरली रायचियस. आता एथिक्स, मॉरॅलिटी हे सगळ्या धर्मांचं सार आहे, which makes you qualified for yoga. It is a prerequisite. It is not the end, it is the means. It is the foundation on which you work. मुकुक्षरेव म्हणजे तीव्र सत्य शोधण्याची इच्छा, ज्ञान प्राप्तीची इच्छा, ब्रह्म जिज्ञासा, योग्यता, मता, हे जे 4 आहे, विवेक, विरक्त, समाधी गुणशालीनं, एथिकली परफेक्ट, मुकुक्षरेव म्हणजे परमेश्वर शोधण्याची तीव्र इच्छा, हे 4 गुण असतात. ते ब्रह्म जिज्ञासा म्हणजे ज्ञानयोगाला, ज्ञानयोगासाठी योग्य आहे असं शंकराचार्यांचं म्हणणं. मग आपण बेसिक गेल्या वेळेला रिव्हिजन करताना हा एवढा भाग घेतला होता. आज फक्त एवढाच भाग करणार आहोत. पुढच्या वेळेला एवढा भाग करणार आहोत, म्हणजे तो परफेक्ट होऊन जाईल. तर गेल्या वेळेला आपण बघितलं होतं माया म्हणजे काय, 3 गुणांचा सगळा खेळ चालू आहे. या 3 गुणांच्या पलीकडे गेला तर तुम्ही मायेच्या बाहेर आलात. आता हे 3 गुण कुठले, सत्व रजस तमस. तर गोष्ट काय असते, एका जंगलात 3 चोर असतात, रॉबर्स, आणि एक वाटसरू चाललेला असतो चांगला, त्याला ते धरतात. भर जंगल असतं, दुपारची वेळ, कोण काय चिटपाकडून असतं. तो एकदमच रडकुंडीला येतो
3 चोरांपैकी एक चोर म्हणतो ह्याला ना खलास करू, ठार मारून टाकू, पुरावा नाही राहिला पाहिजे, उद्या यांनी काही आपल्याला पकडलं ओळखलं वगैरे तर गडबड नको, ठारच मारू. दुसरा म्हणतो ठार नका मारा, त्याला आपण बांधून देऊ, आपलं काम आपण साधून घेऊ, आपल्या ज्या सगळ्या इच्छा आहेत सगळं लुबाडून घेऊ, अंगावर जेमतेम कपडे ठेवू त्याला, पण बाकी आपण त्याला बांधून ठेवू की तो स्वतः आपल्याला येऊन पकडूच शकणार नाही आणि लोक येऊन त्याला सोडवेपर्यंत आपण खूप लांब गेलेलो असू. ते टोटल सेल्फ सेंटर्ड विचार दुसरा करतो. पहिला म्हणजे खलासच करायचा आणि उद्या आपण पकडलो गेलो तर आपण पण खलास होणार, कारण का आपण फार मोठा गुन्हा करतोय, त्याच्यात आपल्याला देहांत शिक्षा पण होऊ शकते. पण हा विचार न करता एकदम टोकाचा थिंकिंग करतो तो, स्वतःचा दुसऱ्याचा विचार न करता. दुसरा जो असतो तो स्वार्थी थिंकिंग करतो की माझं कसं होईल, दुसऱ्याला काय मिळणारच नाही असं. मग ते ठरवतात ठीक आहे, त्याला बांधतात करकचून आणि मग निघतात. जंगलाच्या जस्ट पलीकडे दुसऱ्या जंगलात जाणार असतात, ते जंगल सोडून दुसरं एक गाव सोडून जाणार असतात. तेवढे तिसरा म्हणतो माझं एक सामान राहिलं तिकडे, मी जरा घेऊन येतो. तिसरा जोर परत येतो आणि तो म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, मी पुढच्या जंगलात तुम्हाला गाठतो, तुमचं स्पीड कमी करू नका, मी स्पीड मध्ये येतो, माझंच राहिलंय तर माझी चुकी आहे. मग तो परत येतो धावत धावत धावत, ह्याला सोडतो. त्याला त्यातून खात असतं की अरे हे काय आपण बरोबर नाही करतो, जरा चांगलं पण असतो त्याच्यात. मग त्याला तो घेऊन येतो की आता हा वाटबीट चुकेल, घर नाही मिळणार तर काय करणार. तो जंगलाच्या एंड पर्यंत येतो आणि दुरून दाखवतो, इकडून तू अजून 5 मिनिटं गेलास की तुला घर दिसायला लागतील आणि तुझं गाव येईल. मग तुझं, पण मी जंगल सोडून काही येऊ शकत नाही, मला दुसऱ्या जंगलात जायचंय पुढची कामं करायला. तो म्हणतो ठीक आहे. मग तो त्या माणसाला सोडतो आणि हा जंगलात निघून जातो. ही गोष्ट विवेकानंद, रामकृष्ण, भगवद्गीतेत बऱ्याच ठिकाणी सांगण्यात आलेली आहे. ते 3 चोर म्हणजे 3 गुण. पहिला असतो तमस, स्वतःची पर्वा नाही, दुसऱ्याची पर्वा नाही, ठारच मारा. म्हणजे भ्रमितच झालेला असतो की मारून खरंच काय मिळणार आहे, जे मिळणार आहे ते ठार मारता पण मिळू शकतं, पण ही अक्कलच नाही, ते तामसिक झाले. दुसरा जो असतो काही करून दुसऱ्याचं भलं नको पण माझं भलं मात्र बघायचं, ते राजसिक. हे पाहिजे म्हणजे पाहिजे, चुकून दुसरा उलटला तर चान्सच घ्यायचा नाही, त्याला कर्कचून बांधून ठेवा. आणि ते स्वतः बांधले गेलेले असतात या इच्छा अपेक्षाने. राजसिक लोक या इच्छा अपेक्षाने स्वतःलाच बांधून घेतात. तामसिक लोक स्वतःलाच ठार मारून घेतात, राजसिक लोक स्वतःलाच बांधून घेतात. आणि तिसरा जो असतो, मनात थोडी चांगुलपणाची भावना असते, त्याला वाटतं अरे जरा चांगलं करूया, याचं भलं होऊ दे, पण स्वतःच पण भलं हवंय, स्वतःला आनंद भोगायचाच आहे शेवटी, पण स्वतःला चांगुलपणा पण हवाय की दुसरं आपल्याला सोडलं बरं का, मला बांधलं नाही आणि अगदी रस्ता पण दाखवला, चांगुलपणा पण हवाय. पण एवढं सगळं करून तो काही त्या मायामयी जंगलाच्या बाहेर नाही येऊ शकत, तो त्या मायामयी जंगलातच जातो. म्हणजे सत्वगुण आला तरी या मायेच्या बाहेर पडता येतं का, तर नाही. तर या तिन्ही गुणांच्या बाहेर जेव्हा तुम्ही पलीकडे जाता, ट्रान्सेंड करता, तेव्हा शुद्ध सत्व म्हणून तुमच्या अंगी येतं, विच इज दैवी, किंवा तिथे तुम्ही ब्रह्मपदाला पोचता. तर हे झालं मायामयी, ज्याच्या आपल्याला बाहेर पडायचंय, त्यांनी सगळे मोहित झालेले आहेत आणि आपल्याला कळेन असं झालंय खरं काय खोटं काय, विवेक आपण हरवून बसलोय. ही माया कळल्यावर आपल्याला कळतं प्रत्येक गुण दुसऱ्या गुणाशी खेळतोय, मी स्वतः काही करतच नाहीये. त्यामुळे नैव किंचित करोमि ती युक्तो मन्येत तत्त्वविद. सगळं डोळे उघडणं बघणं हे ते सगळं हे गुण गुणांची खेळतायत. प्रकृते क्रियमाणानी गुणे कर्माणी सर्वशाय. प्रकृतीत जे गुण आहेत तेच सगळ्या क्रिया घडवून आणतायत. अहंकार विमूढ आत्मा, अहंकाराने जो आत्मा भ्रमित झालेला आहे, कर्ता हम इति मन्यते, तो स्वतःला कर्ता समजा लागलेला आहे अहंकाराने. खरं तर तू विटनेस आहेस, तू स्वतः काही करत नाहीयेस, यू हॅव टू डिस्टन्स युअरसेल्फ. हा दुसरा पॉइंट होता. खरं ट्रूथ काय, हा सगळा ब्रह्माचाच खेळ आहे. ब्रह्मार्पणम ब्रह्म हवीर, ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम, ब्रह्मैव तेन गंतव्य, ब्रह्मकर्म समाधिना. ते सगळं ब्रह्माचंच आहे, तेच त्याच्या लीला चालू आहेत, आपण फक्त विटनेस आहोत.
मग आता पुढचा पॉइंट आपण हा बघितला होता की देवावर पूर्ण श्रद्धा ठेवा, तेव्हाच देवाची कृपा तुमच्यावर येईल. तर ग्रेस ऑफ गॉड केव्हा येणार? पहिले सरेंडर करा, आणि सरेंडर करताना श्रद्धा ठेवा. त्या श्रद्धावान माणसालाच ज्ञान प्राप्त होतं. ग्रेस ऑफ गॉड जेव्हा येते तेव्हा तुमची सगळी बंधनं मोकळी व्हायला मदत होते, आणि परमेश्वराची ग्रेस आल्यावर तुम्हाला ज्ञान प्राप्ती अधिक सुलभ होते. तर श्रीकृष्ण बऱ्याच वेळेला म्हणतो ही ग्रेस ऑफ गॉड जी आहे त्यामुळे तुम्हाला परम दृष्टी प्राप्त होते. परम दृष्टी म्हणजे जी सेन्स ऑर्गनच्या पलीकडची आहे, जी त्याने टेम्पररी अर्जुनाला दिली होती जेव्हा विश्वरूप दर्शन दिलं तेव्हा, आणि इतरांना फक्त उजेड दिसला बाकी काही नाही, कारण ती परम दृष्टी आली नव्हती. म्हणून जेव्हा ज्ञान येतं तेव्हा असं म्हणतात ज्ञातुम द्रष्टुम तत्त्वेन प्रवेशतुम च परंतप. म्हणजे पहिले ज्ञान करा, समजून घ्या, रिझनिंग करा. हे तुम्ही ज्ञान योगात केलं, मग तुम्हाला परमेश्वरावर श्रद्धा निर्माण झाली, फेथ निर्माण झाली, तुम्ही सरेंडर केलं. बिकॉज यू अंडरस्टँड बियॉन्ड दिस युअर रिझनिंग कॅनॉट गो. आणि जेव्हा तुम्ही सरेंडर करता तेव्हा ग्रेस ऑफ गॉड येऊन तुम्हाला ती डिवाइन विजन येते, आणि ती परमदृष्टी आल्यावर तुम्ही परमेश्वराला द्रष्टुम करता, बघता, रिअलाइज करता. आणि वन्स यू आर ज्ञातुम द्रष्टुम तत्वेन, तत्वानी परमेश्वराला ओळखता, तेव्हा त्याच्यात तुम्ही प्रवेश करता इन गॉड, कृष्ण कॉन्शियसनेस किंवा परमेश्वराच्या कॉन्शियसनेस मध्ये तुम्ही विलीन होता. हा झाला पूर्ण मुक्तीचा मार्ग. दुसरे काय त्यांनी पॉइंट आपण बघितला, सज्जन संगती. सज्जन संगतीमध्ये बऱ्याच वेळेला तुम्ही निर्मोह म्हणजे विरक्ती कशी, वैराग्य कसं, अटॅचमेंट कसं सोडायचं हे तुम्हाला गायडन्स मिळून जातो, जर तुम्हाला दुसरं कोणी गाईड करायला नसेल तर. हे शंकराचार्यांनी 2-3 सूत्रात सांगितलेलं होतं. मग आपण लास्ट टाइमला शेवटचा पाठ बघितला होता, ज्ञानयोगातून कर्मयोगाकडे, कर्मयोगातून ज्ञानयोगाकडे. तर गेल्या वेळेला ज्ञानयोगातून कर्मयोग बघितला, आज आपण कर्मयोगातून ज्ञानयोग बघणार आहोत. ज्ञानयोगातून कर्मयोग म्हणजे आधी माइंडसेट आणि मग ड्रायव्हिंग. कर्मयोगातून ज्ञानयोग म्हणजे आधी कर्मयोग, ऍक्शन्स, रूल्स, रेग्युलेशन, आणि देन यू रीच टू ज्ञानयोग. माइंडसेट मध्ये तुम्हाला ज्ञान मिळालंय, प्राप्त झालंय, तुम्ही ऑलरेडी समदर्शी झालेला आहात, सगळ्यांना सेम ह्याच्यात बघायला लागलेला. मग त्याच्यावरती आपण 3-4 श्लोक बघितले होते. सगळे सेम 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 कसे दिसतात? मग तो ब्राह्मण असो, गाय असो, हत्ती असो, कुत्रा असो, कुत्रा खाणारा असो, आणि सगळ्या सिच्युएशन मध्ये म्हणजे कोणी स्तुती करो, निंदा करो, गरम असो, उष्ण असो, सगळ्या प्रत्येक ह्याच्यात स्थितप्रज्ञ कसा असतो ते आपण बघितलं. समदर्शी, मग तो सेल्फ कंटेंट, स्वतःच्या आतच संतुष्ट असतो. संतुष्ट होण्यासाठी त्याला बाहेरची कुठलीही गोष्टीची गरज नसते, कारण त्याला परम ज्ञान प्राप्त झालेलं आहे, आणि तो सगळ्यामध्ये स्वतःला बघायला शिकलेला आहे. इति इति जे आपण अथर्वशीर्षात बघतो, तू कोण आहेस हे अर्धा अथर्वशीर्ष जर सांगतंय, त्याच्यात तुम्हाला ज्ञानाने तूच सगळ्यात आहे, सगळेच तुझ्यात आहेत हे कळायला लागतं. त्याच्यावरती 10-11 श्लोक भगवद्गीतेत दिलेले आहेत. त्याच्यात वेगवेगळे आहेत की तुम्ही स्वतःला दुसऱ्यात बघा, दुसऱ्याला स्वतःत बघा. थोडक्यात काय की देव सगळ्यात आहे, तो तुमच्यात आहे, तुम्ही आहात ते सगळ्यात आहे. त्या सगळ्याचं सार ते होतं. मग पुढचा एक त्याच्यातला पॉइंट होता की सगळी जी मदत आहे हे ज्ञान मिळवण्यासाठी ती तुमच्या हातच आहे, बाहेर मदत शोधायची गरज नाहीये. त्या वेडा राजासारखी जो डोक्यावर मुकुट ठेवून आपला मुकुट शोधत फिरतोय. नंतर बुद्धियुक्तो जहाती, हे जे बुद्धी तुम्हाला मिळालेली आहे, ज्ञान जे प्राप्त झालेलं आहे, त्याच्यात तुम्ही चांगल्या काट्याने वाईट काटा काढून टाकताय. पहिले सत्वगुण डेव्हलप करा. सत्वगुण डेव्हलप झाले, तमसगुण, रजोगुण लोप पावले की नंतर सत्वगुणही टाकून द्या. म्हणजे बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृत दुष्कृते, चांगल्या वाईट कर्माच्या पलीकडे जा. शंकराचार्य म्हणतात पुण्य अपुण्य विवर्जित पंथ, म्हणजे पुण्यपंथ आणि अपुण्यकारक पंथ ह्यांच्या पलीकडे जा. मग आपण बघितलं फाइंड युनिटी. युनिटी म्हणजे योग संन्यस्त कर्म आणि ज्ञान सच्चिन्न संशय, आत्मवंतम न कर्माणी निबंधंती धनंजय. म्हणजे तुम्ही योगातून जात असताना ज्ञानाने
हे जे संशय, डाऊट, अविवेक आहे तो सगळा तुम्ही तोडून टाकलाय आणि तुम्ही कर्मयोगाला लागलेला आहात. किंवा दुसऱ्या ह्याच्यात म्हटलंय, तुमच्या हृदयात जे ज्ञान आहे त्याने तुम्ही अज्ञानाची जी गॉर्डियन गाठ आहे ती कापून टाकलेली आहे. ही गॉर्डियन गाठ बद्दल आपण स्टोरी घेतली होती, जी सिकंदराने तुर्कीमध्ये ती तोडलेली होती. ती गाठ सोडा म्हणून सांगितलं होतं आणि त्यांनी कापून टाकली, म्हणजे शॉर्टकट मारला. तर ज्ञानाने तुम्ही ज्ञानयोगातून जाताना तो शॉर्टकट करताय. ज्ञान सच्चिन्न संशयम आणि रुचतम ज्ञाना सिनात्मना. तर ही फाइंड युनिटी म्हणजे आतल्या ज्ञानाने तुम्ही अविवेक काढा, तुम्ही कर्मयोगातून ज्ञानयोगामध्ये आला. तर आता इथे आलं ज्ञानयोग आणि याची युनिटी. आता आपण येतोय ऍक्शन लिडिंग टू माइंडसेट. ह्याच्यात पहिले आपण बेसिक काही समजून घेणं गरजेचं आहे. तर ह्याच्यात म्हटलंय, नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते. ज्ञानासारखं दुसरं पवित्र या जगात काही नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते तत्स्वयं योग संसिद्ध कालेन आत्मनि विंदती. त्यामुळे तुम्ही योग संसिद्ध झाल्यावर हळूहळू काळ जात जाईल, तस तसं तुमच्याकडे ते ज्ञान येणारच आहे. आज आपण फक्त एवढेच पॉइंट बघणार आहोत आणि थांबणार आहोत. तर दुसरं होतं कुरुते गंगा सागर गमनम व्रतपालनम अथवा दानम. म्हणजे गंगा सागरला जा, व्रतपालन करा, दान करा, पण ज्ञानविहीन सर्व मतेन भजतीन मुक्तीम जन्मशतेन. म्हणजे जर तुम्हाला ज्ञान मिळालं नाही, तुम्ही सगळी कर्मकांड करा जगातली, पण ज्ञान नाही मिळालं तर 100 जन्म मिळाले तरी मुक्ती मिळणार नाही. म्हणजे ज्ञान हे मिळणं गरजेचं आहे. हे सगळी कृती करताना आपण लक्षात ठेवूया की शेवटी आपला उद्देश या ज्ञानापर्यंत पोहोचण्याचा आहे. आता हे ज्ञान मिळवण्यासाठी जेव्हा पहिले तुम्ही रूल्स अँड रेग्युलेशन्स करता, रूल्स अँड रेग्युलेशन्स, रेग्युलेशन कर्मयोगात कसलं येणार? मन आणि इंद्रियांचं. म्हणजेच इंद्रिय मनोनिग्रह. तो इंद्रिय मनोनिग्रह आणण्यासाठी आपल्याला बेसिक समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून भगवद्गीतेत एकदम बेसिक पासून दिलंय, इंद्रियाणी पराण्याहुर इंद्रिये भे परम मन मनसस्तु पराम बुद्धीर यो बुद्धे परतस्तु सह. अर्थात सर्व शरीरामध्ये इंद्रिय ही श्रेष्ठ आहेत. इंद्रियांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय आहे? तर मन आहे. मनापेक्षा श्रेष्ठ काय आहे? तर बुद्धी आहे. आणि बुद्धीपेक्षा श्रेष्ठ काय आहे? तर आत्मा आहे. हे सिक्वेन्स लक्षात घेतला तर तुझा आत्मा सगळ्यात वरचा आहे. त्याच्या खालती बुद्धी आहे, त्याच्या खालती मन आहे, त्याच्या खालती इंद्रिय आहे. त्यामुळे एका श्लोकात ते म्हणतात, एवत बुद्धे परम बुद्ध्वा. हे सगळं तुला डोक्यात शिरलं, बुद्धी फिरली, तुझ्या डोक्यात आली सगळी बुद्धी घुसली. एवं बुद्धे परम बुद्ध्वा संस्तभ्यात्मानम आत्मनम जही शत्रु महाबाहो कामरूपम दुरासदम. आता पुढची लाईन याच्याशी सांगत नाहीये, पण ते कधी कधी दोन प्रिन्सिपल एकत्र जोडतात, तसा तो श्लोक आहे. तर वरची लाईन महत्वाची. ह्याच्यात ते म्हणतायत की श्रीकृष्ण सांगतायत की हे तुला ज्ञान प्राप्त झाल्यावर तुझा जो अंतरात्मा आहे त्याने तुझ्या लेसर इगोला कंट्रोल कर. मोठ्या आत्म्याने छोट्या आत्म्याला कंट्रोल कर. म्हणजे आत्म्यामध्ये देखील त्यांनी दोन भाग दिलेले आहेत, वरचा आणि खालचा. जो वरचा पक्षी आणि खालचा पक्षी आहे कठोपनिषदातल्या गोष्टीतला, तसं तुझ्या मोठ्या आत्म्याने छोट्या आत्म्याला कंट्रोल कर आणि मगच तू त्या कामरूपी दुरासनाला, म्हणजे कामरूपी इच्छारूपी दुष्टाला तू नाश करू शकशील. जेव्हा तुझा आत्मा तुझ्याला कंट्रोल करेल तेव्हा. याच्यात आपल्याला लक्षात केलं पाहिजे, हे इंद्रिय जी आहेत फार गडबड करतात. त्याच्यात एक सुंदर गोष्ट मी तुम्हाला आता सांगणार आहे. त्याच्या आधी फक्त प्रस्तावना घेऊया आपण. यततोपि कौन्तेय, म्हणजे अर्जुना खूप प्रयत्न केला. यततोपि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनि हरन्ति प्रसवम मन. किती प्रयत्न तुम्ही केलात आणि खूप कंट्रोल आणलाय, पण अचानक इंद्रिय बंड करतात आणि सगळी बाती होऊन जाते. त्याच प्रकारे दुसरे दिलंय, इंद्रियाणाश्चरताम यत्मनोनु विधीयते तदस्य हरति प्रज्ञा वायुर्नाव विवामसी. हे तुम्ही सो कॉल्ड कंट्रोल मध्ये आहात, पण एखाद्या गोष्टीत गुंतलात आणि ते गुंतला असा काही गडबड होऊन जाते की मोठ्या हव्यानी जशी बोट इकडून तिकडून
हलून जाते, तिचा कोर्स सगळा डिस्टर्ब होऊन जातो. आता ह्याच्यावरती पुराणातली गोष्ट आहे सुमारी म्हणून एका योगींची. ते सुमारी योगी फार पॉवरफुल होते. त्यांनी सुमारी सूत्र, सुमारी संहिता वगैरे वगैरे काढलेली आहे, ही वेदांमध्ये आहे. तर हे एकदा एकदम पॉवरफुल योगी, जबरदस्त कंट्रोल, सगळं काही, श्वास रोखून धरू शकत होते, कुठेही साधना करू शकत होते. नदीच्या तळाशी बसून साधना करत होते एक दिवस, पाण्यामध्ये फुल इमर्स्ड होऊन, डोळे मिटून चालू आहे साधना. आणि त्यांना अचानक जाणवलं बाजूला 2 मासे क्रीडा करतायत आणि त्यांच्यात कोप्युलेशन होऊन अजून हे करतायत, प्रजनन. आणि हे त्यांच्या जेव्हा ध्यानात येतं तेव्हा त्यांची बुद्धी जरा चाळवली जाते. आणि ती चाळवली गेली आणि सुरू झाला अधःपतनाचा प्रवास. त्यांच्या मनात इच्छा होते की मला पण आता जरा लग्न करायला पाहिजे. मग येतात नदीच्या बाहेर, म्हातारे झालेले असतात ते, बघतात तर आजूबाजूला कुठला राजा आहे, तर मांधाता राजा असतो तिकडे. जातात त्याच्या दरबारात, ते म्हणतात राजा, राजा स्वागत करतो की बाबा हे सुमारी ऋषी आहेत, एकदम ग्रेट पॉवरफुल. म्हणतात काय आहे तुमची, काय इच्छा आहे? तो म्हणतो मला ना तुझ्या मुलीशी लग्न करायचंय. तर राजा एकदम शॉक मध्ये की आता हा म्हातारा ऋषी कसं काय लग्न करणार, मी कसं काय हो म्हणू. तो पण हुशार. मांधाता राजा म्हणतो की असं करूया, आपण उद्या स्वयंवर ठेवूया. माझ्या 50 मुली आहेत, त्या सगळ्या वरमाला घेऊन येतील. ज्या मुलीला तुम्ही आवडाल ती तुम्हाला वरमाला घालेल. चालेल का तुम्हाला? हा पॉवरफुल योगी लगेच राजाच्या मनातलं ओळखतो की काय आयडिया काय त्याची. तोंडो डन. दुसऱ्या दिवशी येतो, फुल काया पालट झालेला, एकदम सुदृढ निरोगी राजबिंडा म्हणून सुमारी येतो. आणि त्याला बघून सगळ्यांचे डोळे विस्फारतात. सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांचे. 50च्या 50 मुली माळा घालतात. 50 मुलींशी एका वेळेला लग्न. राजाच्या मनात परत चिंता की हा एकटा या 50 कसं होणार. हा लगेच ते पण ओळखतो. तो नो प्रॉब्लेम, स्वतःचे 50 आवृत्त्या तयार करतो योगिक पॉवरनी. तुम्ही जर ऑटोबायोग्राफी ऑफ योगी वाचला असेल कोणी, तर त्याच्यात 2 डबल वाले पण आहेत, काही काही उदाहरणं त्यांनी दिलेत. तसं हा 50 तयार करतो स्वतः. 50 सुभारी तयार होतात. 50 राण्यांबरोबर 1000 वर्ष तो राज्य करतो. 1000 वर्ष झाल्यावर त्यांना मुलं होतात, त्यांना मुलं होतात. आणि एवढी जनता जमते की या सगळ्यांचं तो एक शहर बसवतो. आणि 1000 वर्षानंतर एक दिवस त्याला साक्षात्कार होतो, अरे मी कुठे आलो. मग तो श्रीमद भागवत मध्ये एक 4 ओळींचा एक श्लोक म्हणतो की अरे मी माझ्यासारखा मोठा योगी केवळ एका घातक इच्छेने एवढा ढासळला, तुम्ही तुमची माझ्यासारखी अधोगती होऊन देऊ नका. त्यामुळे एवढं पोचलेलं खालती येतं. म्हणून इंद्रिय निग्रह करणं किती गरजेचं आहे. आणि ही पंचेंद्रिय म्हणजे काय? शब्दादिभिः पंचभिरेव पंच पंचत्व माकुक स्वगुणेन बद्धाः कुरंग मातंग पतंग मीन भृंगानर पंचभिरंचत किम. म्हणजे 5 इंद्रिय आहेत, परंतु एक एक इंद्रियाची गोष्ट घेऊ. डोळ्यांनी लोलूप होऊन पतंग आगीत उडी मारून स्वतःचा जीव गमवतो. चवीच्या मोहाबाई मासा गळाला लागतो, स्वतःचा जीव गमवतो. मादीच्या स्पर्शाच्या इच्छेपायी पेट लावलेली असते, खड्ड्यामध्ये मादीचा पुतळा केलेला असतो, तर हत्ती उडी मारतो आणि स्वतःला बंदिवास करून घेतो. तर व्याधाच्या बासरीच्या स्वराला मोहून ते हरिण थबकत आणि बाणाचा शिकार होऊन जात. आणि वासाच्या मोहानी भुंगा कमळामध्ये अडकून बंदिस्त होऊन जातो. जर एक एक इंद्रियाच्या अधिपत्याखाली हे प्राणी आपापल्या जीवाला गमवून बसतायत किंवा हानी पोचवतायत, तर 5 इंद्रिय असलेल्या मनुष्याचं काय सांगावं, असा तो श्लोक. म्हणूनच म्हणतात तस्मात् त्वं इंद्रियाण्यात्तौ नियम्य रभते ऋषभ. म्हणून सगळ्यात पहिले अर्जुना, भरताच्या अनुवंशजा, पहिले आपल्याला ही इंद्रिय कंट्रोल मध्ये आणणं गरजेचं आहे. आरुक्षो मुनिर्योगम कर्म कारणमुच्यते
योगारूढस्य तस्यैव शमः कारण उच्यते. जे सुरुवात करतायत योग साधनेला त्यांनी कर्म करून कंट्रोल मध्ये आणा, आणि जे पुढे गेलेले आहेत त्यांनी इंद्रिय मनोनिग्रह हा आणणं फार गरजेचं आहे. तर आता आपण येऊया इंद्रिय निग्रह कसा मिळवायचा. मग इंद्रिय निग्रह मिळवल्यावर त्याचा काय रिझल्ट येतो. इंद्रिय मनोनिग्रह आणि परानिष्ठा ते आपण केलं होतं की आपली निष्ठा त्या परमेश्वराच्या ठाई ठेवून इंद्रिय निग्रह ठेवणं कसं गरजेचं आहे आणि तुम्ही काय कृती करता. इथे आपण आजचा टॉपिक संपवतो. तर आपण येऊया इंद्रिय निग्रह कसा करायचा किंवा त्याच्या काय काय मेथड्स आहेत किंवा काय काय ट्रिक्स आहेत. इंद्रिय मनोनिग्रह. तर पहिलं नेती नेती निर्वाण षटकम. शंकराचार्यांचे जे 6 श्लोक आहेत त्यातले 5 श्लोक ऑलमोस्ट तुम्ही कोण नाही आहात हे पहिले ओळखा. तुम्ही जे नाही आहात त्याचे जर डिस्टन्स केलं तर त्याच्यावर कंट्रोल आणणं खूप सोपं आहे. मनोबुद्धी अहंकार चित्त आणि नाहम नच श्रोत्र जीवे. म्हणजे तुम्ही पंचेंद्रिय नाही आहात, कर्मेंद्रिय नाही आहात, मन बुद्धी अहंकार नाही आहात, तुम्ही हे शरीर नाही आहात, सप्त धातू नाही आहात. शरीर म्हणजे सप्त धातू, पंचकोश, पंचवायू हे तुम्ही कोणी नाही आहात. मनाचे खेळ द्वेष राग त्या सगळ्या चित्तवृत्ती तुम्ही नाही आहात. पाप पुण्य तुम्ही नाही आहात. या सगळ्यांच्या तुम्ही पलीकडे आहात. हे तुम्ही जमवलेल्या गोष्टी आहेत. तर त्या कंट्रोल तुम्ही करणं सोपं आहे. तुम्हीच स्वतःला कसं कंट्रोल करणार ही दुसरी गोष्ट आहे, ती कंट्रोल करणं खूप सोपं आहे. तर क्रिएट अ डिस्टन्स बिटवीन यू अँड युअर अक्युम्युलेशन्स. शरीर मन बुद्धी अहंकार हे आपल्या अक्युम्युलेशन्स आहेत. त्याच्यावर नियंत्रण मिळवा. त्याचे गुलाम बनू नका, त्याचे मालक बना. डेव्हलप माइंडफुलनेस. माइंडफुलनेस म्हणजे जाणीवपूर्वकता. आता माइंडफुलनेस आणण्यासाठी भरपूर मेथड्स आहेत. तर त्याच्यातल्या काही मेथड मी इथे दिल्या आहेत. सोक आय इन द कॉन्शियसनेस अँड नॉट इन द मेमरी. म्हणजे काय, जो आय आहे मी जो आहे कॉन्शियसनेस जो आहे तो आत्ताच्या ज्या परिस्थितीत जो क्षण आहे त्या क्षणात तुम्ही जगा. मेमरीच्या सॅक मध्ये टाकू नका. आपण जर शांतपणे अनालाइज केलं तर मोर दॅन 99% ऑफ द टाइम आपण काल काय केलं, परवा काय केलं, उद्या काय करणार, नंतर काय करणार याच विचारात असतो. आत्ताचा क्षण जगणं आपण विसरूनच गेलेलो असतो. तर ती मेमरी डिलीट करून आत्ताचा क्षण अनुभवा, तो जगा. हे जाणीवपूर्वक श्वसनात पण आपण बघतो. बी इन द प्रेझेंट. पुढचं पंचमहाभूत ही सद्गुरूंनी त्यांच्या इनर इंजिनिअरिंग पुस्तकात मेथड दिली आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही जागे असता, जाणीवपूर्वक असता, तेव्हा तुम्ही कुठल्या ना कुठल्या स्वरूपात पंचमहाभूतांच्या संपर्कात असता. जसं आता मी जमिनीवर उभा आहे, पृथ्वी झालं, हवेच्या वायूच्या संपर्कात आहे. जेव्हा मी हात धुईन म्हणजे आंघोळ करीन तेव्हा पाण्याच्या जलाच्या संपर्कात असेल. अग्नी समोर असेल तेव्हा अग्नीच्या संपर्कात असेल. जेव्हा खाणं खात असेल तेव्हा परत पृथ्वीच्या संपर्कात आहे. तर प्रत्येक गोष्ट करत असताना ज्या पंचमहाभूताच्या संपर्कात आहात त्याची जाणीव घ्या. ते म्हणतात दिवसातून कमीत कमी 5 ते 10 वेळा आकाशाकडे बघून नमस्कार करा. यू विल गेट ग्रेस ऑफ गॉड. दिस इज अ वे टू गेट ग्रेस. या संपर्कातून तुम्ही त्याची ब्लेसिंग्स घ्या बाय बीइंग मोर अँड मोर माइंडफुल. आता हे संपर्कात असताना तुम्ही नेहमी लक्षात ठेवा की या ज्या मटेरियल गोष्टी जमवलेल्या आहेत त्या कधीही कुठल्याही क्षणी तुमच्या हातून हिरावल्या जाऊ शकतील. दिस इज माइंडफुलनेस. म्हणून शंकराचार्य म्हणतात मा कुरु धनजन यौवन गौरव. धन जन यौवन गौरव करू नका. हरती निमेषात कालत सर्व मायामयम इदम अखिलम बुद्ध्वा ब्रह्मपदम त्वं प्रविश विदित्वा. हे मायामयी आहे हे सतत लक्ष ठेवा. तो एक प्रकारचा विवेक ठेवा. माइंडफुलनेस इज विवेक, डिस्क्रिमिनेशन अप्लाइड एव्हरी मोमेंट. इन शॉर्ट पुढचा भाग आहे नलिनी दलगत जलमती तरलम. हे आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. कमळाच्या पानावरच्या थेंबासारखं पटकीने नाहीसं होणार आहे. कोणालाही माहिती नाहीये की आपली विकेट कधी पडणार आहे. पण प्रत्येक जण स्वतःला अमर समजतोय त्या यक्ष प्रश्नातल्या उत्तरासारखा. तर या मर्तत्वाची, या शरीराच्या मॉर्टॅलिटीची सतत जाणीव ठेवणं इज अगेन माइंडफुलनेस. जे ग्रीक भाषेत म्हणतात मोमेंटो मोरी किंवा
ब्रदर यू आर गोइंग टू डाय टुडे, कॅप्रे टाइम, सीज द डे, हे जे त्यांचे वाक्प्रचार आहेत ते याच्यातलेच आहेत की आजचा क्षण उपभोगून घ्या. जपनीज भाषेत म्हणतात इचिगो इची, या क्षणाचा पुरेपूर अनुभव घ्या, तो नंतर येणाऱ्यातला नाहीये, हा नाहीसा होणाऱ्यातला आहे, तो पूर्ण जगा. तर ही माइंडफुलनेसची गोष्ट आहे. तर नलिनी दलगत जलमती तरलम तद्वत जीवितम अतिशय चपलम विद्धी व्याधी अभिमानग्रस्तम लोकम शोक हतम च समस्तम. विद्धी म्हणजे समजून घ्या, व्याधी कसली व्याधी आहे, अभिमानग्रस्त, सगळे मानापमानाने ग्रस्त झालेले आहेत आणि सगळे लोक शोकाकुल झालेले आहेत, माइंडफुलनेस विसरूनच गेलेले आहेत. आजूबाजूला माइंडफुल्ली वागणारे खूपच कमी आहेत, सगळे गुंतलेले आहेत घड्याळाच्या काट्यावर, आज काय उद्या काय परवा काय ह्याच्यामध्ये. पुढचं आहे, तुम्हाला जर माइंडफुलनेस लवकर आणायचं आहे, इन्स्टंटली माइंडफुलनेस आणायचं आहे एखादी गोष्ट करत असताना, तर ती गोष्ट स्लो करा, शांत करा, प्रिसाइज मुवमेंट्स करा, माइंडफुलनेस लगेच. मी स्लो झाल्यावर लक्ष लगेच आपलं कॉन्सन्ट्रेट झालं. एखादी गोष्ट लिहित असेल तर स्लोली लिहायला लागा, नीट सुवाच्य अक्षर काढा, नीटपणे बोला, नीटपणे ऐका, माइंडफुलनेस, नीटपणे चाला, नीटपणे उभे राहा. सगळे माइंडफुलनेसचे ऍक्शन आले तर तुम्ही तुमच्या इंद्रियांवर कंट्रोल करणं, मनावर कंट्रोल करणं सोपं होतं. पुढची मेथड इंद्रिय मनोनिग्रहाची, ती म्हणजे रिजेक्ट द ऑब्लिव्हियन ऑफ सेन्स प्लेजर्स. म्हणजेच काय, मला हे पाहायचंय, मला हे वास घ्यायचा आहे, मला हा स्पर्श हवाय, ही सगळी जी भूलभुलैया आहे तो ऑब्लिव्हियन सोडून द्या. हा सगळा तुम्हाला खड्ड्यातच ढकलणार आहे. या इच्छा कधी न संपणाऱ्या आहेत. न जातो काम कामानाम उपभोगे न शाम्यती हविषा कृष्ण वर्तने व भूय एवा विवर्धते. कितीही तुम्ही ह्या इच्छेचा वणवा पिटवायचा प्रयत्न केला तर इच्छा पूर्ण झाल्यावर त्याच्यात तूप पडतं आणि भडका अजून उडतो. बुद्धाच्या काळात सांगितलं होतं, न कहा पण वस्सेन तित्ती कामे सुविज्जती. कहापण नामक, कारशापण नामक नाण्यांचा वर्षाव झाला तरी देखील इच्छा कधी पूर्ण होणार नाही. त्यामुळे गोष्ट अशी आहे की हे समजून घ्या की हे जे स्वप्न रंजन चालू आहे की मला हे पाहिजे, मिळते ते मिळते ते मिळते, हा सेन्स ऑब्लिव्हियन, सेन्स प्लेजरचा दूर करा. जी गोष्ट सांगितली होती, माशांच्या टोपलीच्या वासात जगणं सोडून द्या. मला ह्याच्यातच झोप येणार, मला हेच हवंय, ह्याच्यात राहू नका. तर हा झाला तो भाग. म्हणजे तुम्ही स्वतः जो दोर पकडलेला आहे इच्छांचा आणि स्वतःला फरफटत नेताय, तो दोर सोडा, ती गुलामगिरी सोडून द्या. आता पुढचा पॉइंट, मन बुद्धी अहंकार ह्याच्यावर कंट्रोल मिळवण्याचा. सी युअर माइंड बॉडी इंटलेक्ट ऍज अन इन्स्ट्रुमेंट, नॉट ऍज अ मीन्स, नॉट ऍज अ गोल, ऍज अ मीन्स. इन्स्ट्रुमेंट कशासाठी? तुमच्या उद्दिष्टासाठी. आता उद्दिष्ट काय आपलं? योग, मुक्ती, या सगळ्या त्रासातून बाहेर जाणं, जे नित्य आहे, दॅट इज इमॉर्टॅलिटी, अमरत्व मिळवणं, जे तुमच्या यातनांच्या पलीकडे आहे. आता ह्याच्यासाठी you have to use this body, mind, buddhi, ahankar as an instrument or means and not as a goal or end. म्हणजे मला सुंदर दिसायचंय हाच गोल आहे, मला सगळ्यात शक्तिमान बनायचंय हाच गोल आहे, हे ठेवू नका. ह्याचा तुम्ही उपयोग करा आणि ह्याला ट्रान्सेंड करा. म्हणजेच हे जे 3 गुण आहेत त्याला ट्रान्सेंड करून शुद्ध सत्वाकडे आपल्याला वाटचाल करायची आहे. तुम्हाला देवाने फॉर्म्युला 1 कार दिलेली आहे, एकदम ब्रँड न्यू सगळी बेस्ट गाडी दिलेली आहे. ती गाडी मिळवली म्हणजे आयुष्याचं इप्सित साध्य नाही झालं. त्या गाडीने तुम्हाला योग्य मुक्कामावर पोहोचायचंय. त्याच्यासाठी ती गाडी फिट ठेवा, त्या गाडीची काळजी घ्या, त्या गाडीचा योग्य प्रकारे वापर करा, जेणेकरून तुम्ही तुमच्या उद्दिष्टापर्यंत पोहोचाल. हे लक्षात ठेवलं तर त्या बॉडीचा कंट्रोल करणं, त्या मनाचा कंट्रोल करणं तुम्हाला शक्य होईल. कारण ते तुमचा अडथळा मनाला नकोय. गाडीत साफ करण्यातच तुमचा दिवस चाललाय, रिपेअर करण्यातच चाललाय आणि तुम्ही गाडी कुठे नेतच नाही आहात, असं व्हायला नको. म्हणजेच तुम्ही इंद्रियांचे, मनाचे गुलाम बनत नाही आहात, तर मालक बनताय. म्हणून पुढे त्यांनी दिले काही काही श्लोक आता आपण घेतोय.
याच्या हाऊ टू कंट्रोल किंवा मनोनिग्रह इंद्रिय मनोनिग्रहाबद्दल प्रत्येक श्लोकात एखाद दुसरा पॉइंट एक्स्ट्रा आहे, ते आपण समजून घेऊ, मग रिझल्ट बघू, मग परानिष्ठा ही संपलं. यतो यतो निश्चरती मनश्चंचल मस्थिरम, म्हणजे तुम्ही प्रयत्न करा 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 पण ते मन चंचल आणि अस्थिर आहे. ततस्तथो नियम्येत आत्मन्येव वशम नये, म्हणून त्याला प्रत्येक वेळेला तुम्हाला कंट्रोल मध्ये आणणं गरजेचं आहे. मनाने आत्म्याने त्या सगळ्यांवर नियंत्रण आणा. मन एव मनुष्याणाम कारणम बंधमुक्त योगो बंधाय विषयासंगो मुक्तै निर्विषयम मन. मन हेच मनुष्याच्या बंध आणि मुक्तीचं कारण आहे. जर तुम्ही अटॅच झालात, मन अटॅच झालं तर तुम्ही बंधनात आहात, आणि डिटॅच झालं तर तुम्ही मुक्त आहात. म्हणजे यू डिटॅच युअर सेल्फ फ्रॉम मन बुद्धी अहंकार या सगळ्या अक्युम्युलेशन पासून डिटॅच व्हायला लागा. ते आपण वैराग्यात परत एकदा येणार आहोत. म्हणूनच तुम्हाला जर कंट्रोल करायचं आहे तर बाहेर सोल्युशन नाही, आतच आहे. उत्तरेत आत्मनात्मानं न आत्मानं अवसादयेत आत्मैव ह्यात्मनो बंधू आत्मैव रिपुरात्मना. तुमचं मन अंतरात्माच तुमचा मेन मित्र आहे आणि शत्रू आहे. त्याला मित्राप्रमाणे वागवा आणि त्याचा उपयोग करून स्वतःचा उद्धार करून घ्या, ना की शत्रूप्रमाणे वागून तुमचं अधःपतन करून घ्या. तासव कसं सगळं आत घेतं त्या प्रकारे आपली सेन्स ऑर्गन आत डायरेक्ट करा. यथा संहरते चायम कूर्मोंगानी व सर्वशः. कूर्म कासव कसं सगळे आत अंग घेतं तसं तुम्ही आत करा आणि इंद्रियांवर कंट्रोल करा. जर तुमची बाहेर आहे, म्हणजे गौतम बुद्धांचे भौतिक चित्र जर तुम्ही बघितली असतील तर एक गोष्ट सगळ्यांच्या लक्षात आली असेल प्रकर्षाने. जर नीट प्रत्येक वेळेला तुम्ही गौतम बुद्धांचे डोळे बघितले असतील तर ते असे उघडलेले एकदाही दिसणार नाही. ते अर्धे मिटलेले आहेत. बाकीचे सगळे इनपुट कमी झालेले आहेत. ते फार कुठे इकडे तिकडे बघतायत, मला हे बघायचंय ते बघायचंय असं तुम्हाला कधी दिसणार नाही. मोठ्या साधूंचं देखील दे आर रिलेटिव्हली ॲट पीस. जास्त इनपुट आत नको. कासवासारखे सगळे इंद्रिय आत घेतलेली आहेत, बाहेरचा त्यांना काही प्रभाव पाडू शकत नाहीये. सो दिस इज वन ऑफ द वे. इंद्रिय सेंद्रियस्यार्थे राग द्वेषो व्यवस्थितो तयोर्न वशमागच्छे तौयस्य परिपंथिनो. प्रत्येक इंद्रिय सेन्स ऑर्गन इज असोसिएटेड विथ सेन्स ऑब्जेक्ट्स. आता त्या सेन्स ऑब्जेक्टची प्रत्येक इंद्रिय जेव्हा असोसिएट झालेलं आहे तेव्हा त्याला अटॅचमेंट, एव्हर्जन, लाईक्स आणि डिसलाईक्स तयार होतात. त्या लाईक्स आणि डिसलाईक्स तुम्ही तिथल्या तिथेच जर कापायचं ठरवलं, इंद्रियाला त्या सेन्स ऑर्गनला सेन्स ऑर्गन ऑब्जेक्ट पासूनच जर दूर करायचं ठरवलं, म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही चालल्यात गाडी चालवत कुठेतरी आणि तुमच्या मनात काही विचार आहेत आणि तुम्हाला अचानक आपण पोहोचलो, वाटेत काय होतं लक्षात येत नाही. म्हणजे डोळ्यांनी बघत असून वाटेत कोण हात करून गेलंही आपल्या लक्षात नसतं, कारण आपण डोळे त्या सेन्स ऑब्जेक्ट पासून डिटॅच केलेले असतात. तुम्ही काहीतरी काम करताय आणि बायको नवरा कोणतरी तुम्हाला सांगते, अरे इतक्या वेळ मी सांगते लक्ष कुठे तुझं ऐकत नाही. आपण कानावर पडत असतं पण वी हॅव डिटॅच्ड इट. तो एक इंद्रिय मनोनिग्रहचा त्यांनी मार्ग सांगितलाय की यू डिटॅच सेन्स ऑर्गन फ्रॉम सेन्स ऑब्जेक्ट. हे डिटेक्ट जर करायला तुम्ही जमलं तर असून पण तुम्ही तिथे नसल्यासारखे असू शकता आणि कंट्रोल करणं सोपंच होऊन जातं. म्हणजे तुमच्यात इनपुटच आला नाही तर त्याची रिएक्शन पण येणार नाही. येही संस्पर्शच्या भोगा दुःख योनय एवते आद्यंतवंत कौंतेय नतेषु रमते बुधा. इन शॉर्ट, प्रत्येक जी नश्वर गोष्ट आहे तिला सुरुवात आहे, तिला एंड आहे. ही या द्वैतामधली जी गोष्ट आहे नेहमी लक्षात घ्या. स्पर्श भोग आले की त्याच्यानंतर रोग येणार आणि नंतर जर रोग येणारे, त्रास होणारे, सुरुवात आहे तर शेवट आहे. हे सगळं जर तुम्ही स्टार्टला ध्यानात घेतलं तर तुम्ही अटॅच होणार नाही. या प्रत्येक गोष्टीला शेवट आहे ही जाणीव, माइंडफुलनेस तुम्ही ठेवला तर कंट्रोल करणं सोपं होऊन जाईल. कबीर म्हणतात, संत कबीर आता हा एक पॉइंट वेगळाच दिलाय त्यांनी इंद्रिय मनोनिग्रहासाठी. हस्ती चढिये ज्ञान को, हत्तीवर चढवा ज्ञानाला, सहज दुलीच्या डारी
म्हणजे दुलीचा कुठला? सहजचा. आता सहज म्हणजे इंद्रिय मनोनिग्रह. तर इंद्रिय मनोनिग्रहाच्या दुलीच्या वरती ज्ञानाच्या हत्तीला चढवा. स्वान रूप संसार हो, कुत्र्यासारखा संसार आहे. शेवटी कबीरच म्हणतात भुंकन दे झकमारी. काय संसाराला बोलायचं ते बोलू दे, तू तुझा इंद्रिय मनोनिग्रह कर आणि त्याच्यावर ज्ञानाच्या हत्तीला चढव. पुढे पुढचा पॉइंट आहे असंशयम महाबाहो. असंशयम म्हणजे महाभाव म्हणजे अर्जुना, त्याच्यात काही संशय नाहीये. असंशयम महाबाहो मनोदुर्निग्रहम चलम. म्हणजे मनाला कंट्रोल करणं खरोखरीच खूपच कठीण गोष्ट आहे. मग काय कर श्रीकृष्ण म्हणताय? अभ्यासेन तू कौंतेय वैराग्येन च गृह्यते. अभ्यास कर, प्रॅक्टिस कर आणि वैराग्य निर्माण कर, तेव्हा जमेल. वैराग्य आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. हे त्यांनी एक मेथड सांगितलेली आहे इंद्रिय निग्रह मनोनिग्रह करण्यासाठी. अभ्यास कर आणि वैराग्य. पतंजली पण तेच सांगतात, एक तत्व अभ्यास, वैराग्य आणि विवेक, विवेकाची जोड. हे पतंजली 3 गोष्टी एकत्र सांगतात. मग आपण घेऊया पुढे युक्ताहार, बॅलन्स. आयुष्यात बॅलन्स किती महत्वाचा आहे. युक्ताहार विहारस्य युक्त चेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. म्हणजे खाणं पिणं, हालचाल, झोप, जागणं, सगळी जी गोष्टी आहेत त्याच्यात बॅलन्स आणा. बॅलन्स आणल्यावर तुम्हाला कंट्रोल करणं सोपं होईल. एक्स्ट्रीमिझम वापरू नका. पुढचा पॉइंट आहे शंकराचार्यांचा. नारी स्तनभर नाभी देशा दृष्ट्वा मागा मोहावेशम एतद मास वसादि विकारम मनसी विचिंतय वारम वारम. म्हणजे जे काम विकार तयार होतात तुमच्या मनात आणि तुमचा इंद्रिय मनोनिग्रह डळमळीत होऊन जातो, ते म्हणतात एतद मास वसादि विकारम. मेद, फॅट आणि मसल ह्यांचे ते विकार आहेत आणि मनाला तू वारंवार याची जाणीव करून दे आणि या विकारातून बाहेर पड. तुला मन इंद्रिय कंट्रोल करणं सोपं होऊन जाईल. पुढची मेथड दिली शंकराचार्यांच्या एका चरपट पंजरीतल्या श्लोकात. प्राणायामम प्रत्याहारम नित्य अनित्य विवेक विचारम जाप्य समेत समाधी विधानम कुरु अवधानम मद अवधानम. म्हणजे ते राजयोगाचा उपयोग करतायत. प्राणायाम करा, प्रत्याहार करा. प्राणायाम म्हणजे काय? श्वास कंट्रोल करून एक्सपांड करून तुम्ही जेव्हा करता तेव्हा मनातले विचार ऑटोमॅटिक कंट्रोल होतात. मनातले विचार बदलले की श्वास बदलतो. इथे तुम्ही श्वास बदला, मनातले विचार बदलतील. प्रत्याहार म्हणजे बाहेरच्या गोष्टींचा आत इन्फ्लुएन्स न होऊन देणं, सेन्स ऑर्गन आत वळवणं, हीच प्रत्याहार. नित्य अनित्य विवेक विचारम म्हणजेच काय? विवेक. नित्य काय, अनित्य काय, ह्याच्यातला फरक समजून घ्या. त्याच्याबरोबर ते भक्ती योग पण आणतायत. जाप्य समेत समाधी विधानम. जप करा, देवाचं सतत चिंतन मनन करा. कुरु अवधानम मद अवधानम. याच्यात लक्ष द्या, प्रयत्न करा, खूप प्रयत्न करा. या झाल्या मेथड टू कंट्रोल इंद्रिय मनोनिग्रह. आता एकदा इंद्रिय मनोनिग्रह झाला की मग त्या व्यक्तीमध्ये काय बदल आला हे जर बघितलं तर यथा दीपो निवात असते नेंगते सोपमास होता. म्हणजे जिथे वारा नसलेला जी ज्योत असते ती एकदम स्टेडीली काम करत जाते, तसं तुमचं इंद्रिय मनोनिग्रह आल्यावर तुमचं योगाची कामं एकदम स्टेडीली काम व्हायला लागतात. तुमच्यामध्ये व्यत्यय येणं बंद होऊन जातं. यदा विनीयतम चित्तम आत्मन्येवावतिष्ठते. म्हणजे एकदा तुमचं चित्त कंट्रोल मध्ये झालं की तुम्ही तुमच्यात स्टेबिलाइज होऊन जाता, स्टेडफास्ट होऊन जाता. जितात्मानं प्रशांतस्य. म्हणजे एकदा तुम्ही तुमचा आत्मा जिंकलेला आहात की तुमचा समुद्र एकदम प्रशांत रिलॅक्स झालेला आहे. त्याच्यात सुख दुःख सगळ्या मान अपमानामध्ये तुम्ही समबुद्धी वागायला सुरुवात केली. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. म्हणजे हे तुम्हाला सगळं मिळाल्यावर तुम्ही योगी सारखे वागायला लागता. आणि त्याने म्हटलंय सम लोष्टाश्म कांचन. आता म्हणजे काय? लोष्ट म्हणजे चिखल किंवा छोटी खडी, अश्म म्हणजे मोठे दगड आणि कांचन म्हणजे सोनं. या सगळ्यात तुम्ही सेम बघायला लागता. सम लोष्टाश्म कांचन. मग एक 13व्या शतकातली काश्मीर मधली मोठी कवयित्री होऊन गेली. तिने म्हटलं होतं खाकर कुछ पाएगा नाही, खाकर
कुछ पाएगा नाही. समजून घेऊया, तुम्ही किती भोग घेतले तरी काही शेवटी मिळणार नाहीये. भोग, रोग आणि तुम्ही खालतीच राहणार आहात, त्याच्यातून काही मिळणार नाहीये. कितीही सेन्स प्लेजर्स घेऊन खाकर कुछ पाएगा नाही, ना खाकर बनेगा अहंकारी. आता मी योगी झालो, मला हे काही नको, ते नको, ते नको, तर ती म्हणते की तुम्ही अहंकारी बनाल, इतरांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ जमाल. अरे मला भगवद्गीतेचे श्लोक येतात, मला हे येतं, ते येतं, झालं मी आता मोठा. खाकर ना पाएगा कुछ, ना खाकर बनेगा अहंकारी. सम खा, सम म्हणजे कंट्रोल, इंद्रिय मनोनिग्रह. सम खा तभी बनेगा समभावी. म्हणजे एकदा इंद्रिय मनोनिग्रह आला की तुम्ही समभावी बनता. खुलेगी सकल बंद द्वार की, म्हणजे तुमचा मुक्तीचा दरवाजा उघडेल. समखा म्हणजे इंद्रिय मनोनिग्रह आणा, म्हणजे तुम्ही समबुद्धी व्हाल. स्वतःला श्रेष्ठ समजणार नाही, स्वतःला कनिष्ठही समजणार नाही. जे खलील जिब्रान म्हणतो, आय एम नॉट अबव एनीबडी, सो नोबडी कॅन एनवी मी or praise me, and I am not below anybody, so nobody can hate me or ignore me. त्यामुळे मी सगळ्यांच्या लेवलला आहे. आता पुढे येऊया आपण शेवट सेकंड लास्ट पॉइंटला, इंद्रिय मनोनिग्रह आणि परानिष्ठा. हा जो भाग होता आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे. जे मी कबीराचा दोहा सांगितला होता, कुठलंही काम करत असताना त्या परमेश्वराला स्मरणात ठेवा. म्हणजे इंद्रिय मनोनिग्रह आला तरी प्रत्येक गोष्ट करताना तो स्मृतीत असू दे. जसं कबीराने म्हटलेलं होतं, सुमिरन की सुधी यो करो, म्हणजे स्मरण. सुमिरन म्हणजे परमेश्वराचं स्मरण अशा प्रकारे करा. सुमिरन की सुधी बुद्धीनी, सुमिरन की सुधी यो करो जो घागर पाणी हारा. ज्या घागरीत डोक्यावरच्या पाणी आहे त्या प्रकारे ठेवा. बोलत डोलत सुराती में, ती चालते फिरते बोलते सगळं काही चालू आहे, पण मन मात्र त्या घागरीवरती आहे. हे कबीरा विचार. तर याच्यावरतीच हे सगळे श्लोक आहेत. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म, तुम्हाला नैष्कर्म्य सिद्धी प्राप्त झाली किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. सिद्धिं प्राप्तो यथा ब्रह्म तथा आपनोति निबोध मे, समासेनैव कौन्तेय निष्ठा ज्ञानस्य या परा. या सगळ्यांचा सारांश हाच आहे की तुमची निष्ठा त्या परा ज्ञानावरती, त्या परमात्म्यावरती, त्या सत्यावरती सतत टिकलेली असू दे. जे तुम्हाला विवेक सांगतो, जी गोष्ट नित्य आहे त्याच्यावरती निष्ठा कायमची ठेवा. अभ्यास योग युक्तेन, याच्यात त्यांनी दिलंय अभ्यास योग युक्तेन चेतसा नान्य गामिना. म्हणजे या सगळ्या गोष्टीने तुम्ही शेवटी काय करायचंय, तुमची निष्ठा त्या परम ब्रह्माच्या ठिकाणी ठेवा. सगळ्या वेळेला त्याला तुम्ही साक्षी मानून सगळी कामं करा. गतसंगस्य मुक्तस्य ज्ञानावस्थित चेतसा, म्हणजे अटॅचमेंट सोडा, त्याच्यापासून दूर व्हा आणि तुमची चेतसा त्या ज्ञानाच्या ठिकाणी ठेवा. यज्ञयाचरत कर्म समग्रम प्रविलीयते, यज्ञासारखं प्रत्येक कर्म करत राहा. तुमची चेतसा त्या ठाई, त्या ब्रह्माच्या ठाई ठेवून. त्यामुळे प्रत्येक काम यज्ञासारखं करा. ब्रह्मण्याधाय कर्माणी, म्हणजे तुमच्या जे कर्म आहे ते ब्रह्माच्या ठिकाणी ध्यान ठेवून करा. ब्रह्मण्याध्याय कर्माणी संगम त्यक्त्वा करोति, अटॅचमेंट सोडून काम करा. कसं तर जसं कमळाच्या पानावरचा थेंब अटॅचमेंट सोडून असतो तसं. मी पूर्ण श्लोक नाही सांगत, नाही ते फार किचकट होऊन जाईल. कायेन वाचा, आता हे आपण आपल्या नेहमीच्या सुखकृता दुःख अर्थामध्ये म्हणत असतो. कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावा. कायेन वाचा म्हणजे काया वाचा मनस इंद्रिया, बुद्ध्यात मनावा प्रकृती स्वभावा. आता प्रकृती बद्दल आपण बोललो नाही, पण याच्यात 5-6 श्लोक आहेत 18व्या अध्यायात, जे त्यांनी दिले. सहजम कर्म कौन्तेय सदोषम अभिनत्यजेत सर्वारंभा हि दोषेण धुमे नागनी रिवावृता. म्हणजे तुमच्या प्रकृतीला सूट होईल असं जे कर्म तुमच्याकडे आलेलं आहे ते तुम्ही नीटपणे करा.
तर तुमच्या प्रकृतीला सूट होईल अशी जी बुद्धी देवाने दिलेली आहे, जे मन दिलेलं आहे, जे शरीर दिले, जी वाचा दिली आहे, कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनावा प्रकृती स्वभावा करोनी यज्ञम सकलम परस्मी नारायण याती समरूपयामी. म्हणजे ती निष्ठा तुम्ही त्या परमात्म्याच्या ठाई ठेवा, त्याला ते अर्पण करा. हेच आपण इतक्या वेळा म्हणतो, पण समजून घेतल्यावर त्याचा अर्थ किती छान होतो बघा. आता काय ऍक्शन, हा लास्ट पॉइंट आहे आजच्या याच्यातला. पुढच्या वेळेला वैराग्य आणि ज्ञानयोगाची समरी आहे, ट्रुथ, सत्य, जे ज्ञानयोगात तुम्हाला गवसतं. आता ऍक्शन काय करणार, जेव्हा तुम्हाला हे सगळं झालं, रूल्स रेग्युलेशन्स, निष्ठा, माइंडसेट तुम्ही सेट केला, ब्रह्माच्या ठिकाणी रूल समजून घेतले, रेग्युलेशन झालं तुमच्या मन आणि इंद्रियांचं, पण तुम्ही काय करणार आहात, समबुद्धीने वागणार आहात. एवढंच ऍक्शन आहे. तुमची जी ऍक्शन असणार ती समबुद्धीने असणार. मग याच फक्त उदाहरणांचा आपण अर्थ समजून घेऊ. सुखम वा यदि वा दुःखम, प्रियम वा यदि वा प्रियम, प्राप्तम प्राप्तम उपासित हृदयेन पराजितः. सुख असो वा दुःख असो, प्रिय असो वा प्रिय असो, जे जसे प्राप्त होत जाईल ते तसे सेवत जा, हृदयाने दुःखी कष्टी न होता. त्याच प्रकारे दुसरं दिलंय, न प्रहस्येत प्रियम प्राप्य नो द्विजेत प्राप्यच्या प्रियम, स्थिर बुद्धी रसम मूढो ब्रह्मविद ब्रह्मनिश्चिता. म्हणजे मनासारखं मिळालं नाही मिळालं आहे तसेच राहा, काही फरक पडता कामा नये. म्हणून श्रीकृष्ण सांगतायत, सुख दुःखे समे कृत्वा लाभा लाभव जया जयव. सुख दुःख समे कृत्वा, लाभा लाभव, लाभ अलाभ, जय अजय, हे सगळ्या गोष्टीला सम करून टाक आणि युद्धाला लाग. नुसतं समबुद्धी नाही, भगवद्गीतेत नुसतं समबुद्धी नाहीये, तू युद्धाला लाग, कामाला लाग, उठून उभा राहा, लगेच सुरू कर, असं श्रीकृष्ण सांगतायत. ततो युद्धाय युज्यस्व नैव पापम अवाप्स्यसि. जेव्हा तू समबुद्धीने वागतो तेव्हा ते कर्म बंधनकारक राहत नाही. योगस्थ कुरु कर्माणि संगम त्यक्त्वा धनंजय सिद्ध सिद्धाव समो भूत्वा समत्वम योग उच्यते. म्हणजे सगळीकडे समत्व बुद्धीने वागणं हा देखील योगाचाच भाग झाला. यदृच्छा लाभ संतुष्टो, नाही तुम्हाला लाभ हो किंवा काय हो, जे मिळेल त्याच्यात तुम्ही संतुष्ट राहा. द्वंद्वातीतो विमत्सर, म्हणजे या द्वंद्वाच्या द्वैताच्या पलीकडे राहा, कोणाचा मत्सर करत बसू नका. नेयस नित्य संन्यासी योन द्वेष्टी न कांक्षती. ते कोणाचा द्वेष करू नका, तसली इच्छा करू नका, त्याच्या पलीकडे जा. दुःखेषु अनुद्विग्न मना सुखेषु विगत स्पृह. दुःख आलं तर त्यांनी तुम्ही त्रासून जाऊ नका, सुख आलं तरी तुम्ही हुरळून जाऊ नका. यस सर्वत्र विस्नेह तत्त प्राप्य शुभाशुभ. सगळीकडे सेम यांनी बघा, शुभ असो अशुभ असो, सगळीकडे सेम भागाने वागायला लागा. बुद्धियुक्तो जहातीय, चांगलं कर्म वाईट कर्म याच्या पलीकडे जा. आणि लाईक्स आणि डिसलाईक्स, तुमचे जे आवडत्या गोष्टी आहेत नावडत्या गोष्टी यांच्या पलीकडे जा. आणि हे त्यांनी अजून 2 उदाहरणं दिले. नियतम संगरहितम अरागत द्वेषतकृतम, अपल कर्म प्रेसूर्णार यत्तत् सात्विक मुच्यते. सात्विक कर्म काय आहे, अटॅचमेंट शिवाय, इच्छेशिवाय तुम्ही जे कर्म करता ते सात्विक कर्म. आणि सात्विक करता कसा आहे, जो करणार आहे, मुक्त संगो नहमवादी, म्हणजे अटॅचमेंटच्या पलीकडे गेलेला तो सात्विक करता आहे. मुक्त संगो नहमवादी, धृत्युत्साह समन्वित, म्हणजे इंद्रिय मनोनिग्रह डिटर्मिनेशन त्याच्याकडे आलेली आहे. सिद्ध सिद्धीवर निर्विकार, म्हणजे यशात आणि अपशयात तो निर्विकार आहे, काही फरक पडत नाहीये. करता सात्विक उच्चते, म्हणजे सात्विक करता सात्विक कर्म जे आपण घेतलं होतं त्याची इथे रिव्हिजन दिलेली होती. मग आपण येतो त्रैगुण्य विषया वेदा. तू काय ऍक्शन घ्यायला पाहिजे, 3 गुणांचा सगळा विषय आहे. मग श्रीकृष्ण म्हणतात निस्त्रैगुण्यो भवार्जुन. या 3 गुणांच्या पलीकडे जा अर्जुना. निस्त्रैगुण्यो भवार्जुन, निर्द्वंद्व नित्य सत्वस्थो, निर्योग क्षेम आत्मवान, म्हणजे काय काय बन याच्या पलीकडे जा. यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, म्हणजे प्रत्येक कामाला तुम्ही जेव्हा लागता तेव्हा इच्छा अपेक्षी संकल्प, काम संकल्प, इच्छा आणि संकल्पाशिवाय काम करायला सुरुवात करा, असं श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत.
ब्रह्मण्यादाय कर्माणी म्हणजे कमळावरच्या पाण्यासारखं विदाऊट अटॅचमेंट काम करायला लागा. स्पर्शान कृत्वा बहिर्बाह्यान म्हणजे राजयोगाचं पण याच्यात घेतले त्यांनी. स्पर्शान कृत्वान बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो म्हणजे स्पर्श देणारे ज्या बाहेरचे सेन्स आहेत ते प्रत्याहारात तुम्ही आत घुसवा, बाहेरच्या जगाशी कनेक्शन तोडा. स्पर्शात कृत्वा बहिर्बाह्यान चक्षुश्चैवांतरे भ्रुवो दोन भुवयांच्या मध्ये तुमची नजर स्थिर करा. चक्षुश्चैवांतरे भ्रुवो प्राणापानौ समो कृत्वा श्वास उच्छ्वास एकमेकांत मिसळून तो सेम करून टाका. प्राणापानो समो कृत्वा नासाभ्यंतर चारिणो म्हणजे नाकाच्या आत बाहेर जो श्वास येतोय तो म्हणजे प्रत्याहार प्राणायाम हे सगळं तुम्ही अष्टांग योगाचा आणा. आणि हे केल्यावर यतेंद्रिय मनोबुद्धी या गोष्टींनी मन बुद्धी कंट्रोल मध्ये आलेला आहे. त्याचं काय करणार? यतेंद्रिय मनोबुद्धी मुनीर मोक्षपरायण तो मोक्षासाठी पात्र मुनी होतो. विगतेच्छा भय क्रोधो त्याच्या इच्छा भय आणि क्रोध सगळं नाहीस झालेलं आहे. विगतेच्छा भय क्रोधो यस सदा मुक्त एव सहा. आणि याच्यात शेवटी आता दोनच आहेत फक्त. पार्थ नैवेह नामूत्र सगळ्याच सार श्रीकृष्णाने एका श्लोकात दिलेलं आहे. पार्थ नैवेह नामूत्र म्हणजे पार्थ अर्जुना या जन्मी पुढच्या जन्मी किंवा कधीही कुठल्याही जगामध्ये एक लक्षात घे कुठलीही गोष्ट विनाशकारी तुला ठरू शकत नाही, तुला दुर्गतीला नेऊ शकत नाही जर तू कल्याणकारक पुण्यकारक काम केलंस तर. पार्थ नैवेह नामूत्र विनश्यस्तस्य विद्यति नहि कल्याणकृत कश्चित दुर्गतीं तात गच्छति. म्हणजे जर व्यास सांगतात अष्टादश पुराणानां सारं सारं समुद्रतम परोपकार पुण्याय पापाय परपीडनम. दुसऱ्याच्या हितासाठी तू वागलास तर कधीही तुझी दुर्गती होणार नाही. म्हणजे दुसऱ्याच्या हिताचं वागायला सुरुवात करा. आणि ऍक्शन तुम्ही काय घेता ते कपडे काय घालतायत स्वतःची आयडेंटिटी काय याच्याकडे त्यांचं लक्ष नाहीये. आयडेंटिटी लोक विसरून गेलेले आहेत. रथ्या चरपट विरचित कंथा म्हणजे प्रथाच्या खालती येऊन कपडे विरचित झालेले आहेत तसे ते घालतायत म्हणजे स्वतःची आयडेंटिटी त्यांनी जाळून टाकलेली आहे. रथ्या चरपट विरचित पंथा पुण्य पुण्य विवर्जित पंथा पुण्य अपुण्याच्या पलीकडे जाऊन ते मार्गावर चालतायत. हे पुण्य करतोय अपुण्य करतोय यांच्या पलीकडे ते पोचलेले आहेत. रथ्याचरपट विरचित कंथा पुण्य पुण्य विवर्जित पंथा. त्यांना हे लक्षात आलेलं आहे ना हम ना त्वम ना अयम लोक हे सगळं जे माया आहे ह्याची सतत त्यांना जाणीव आहे. तदर्थम किमर्थ क्रियते शोक. मग तुम्ही शोक कसला करणार? शोक करण्याच्या ते पलीकडे गेलेले आहे. शेवटचं त्यांनी दिलंय ऍक्शन काय घेणार. गेयम गीता नाम सहस्त्रम गीतेचं नाव घ्या, गीता वाचा, विष्णू सहस्त्रनाम घ्या. ध्येयम श्रीपती रूपमजस्त्रम हे आता भक्ती योगात येत आहे. श्रीपती रूपजस्त्रमचं ध्येय समोर ते चित्र आणा, मेडिटेशन करा. नेयम सज्जन संगे चित्तम सज्जनांचा सहवासा चित्त न्या. आणि देयम दीन जनायच वित्तम. हे झालं ऍक्शन. काल आपण बघितलं ऍक्शन घेताना माइंडसेट काय. पहिले आपण बेसिक गोष्टी समजून घेतल्या. नंतर इंद्रिय मनोनिग्रह कसा करायचा. इंद्रिय मनोनिग्रह केल्यावर परानिष्ठा असणं का गरजेचं आहे आणि मग काय कृती होते. लास्ट आपण पुढच्या वेळेला वैराग्याबद्दल डिटेल समजून घेऊ आणि याची सगळ्याची थोडक्यात रिव्हिजन करू. ओके आता आपण बसायला. आता विश्वात्मके देवे जेणे भाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे बसाय दान हे जे कळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परा पडो मैत्र जीवाचे दुरितांचे तिमिर जावो विश्वस्वधर्मे सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते
केला हो प्राणी जात. धन्यवाद.